घनश्याम हा राम लावण्यरूपी, महाधीर गंभीर पूर्ण प्रतापी, करी संकटी सेवकाचा कुढावा, प्रभाते मनी राम चिंतित जावा. श्रीराम. श्रीरामांचे चिंतन, त्यांची प्रार्थना पहाटे करावी, असं 67व्या श्लोकापासून 76व्या श्लोकापर्यंत समर्थ आपल्याला सांगत आहेत. ज्याची प्रार्थना करायची ते प्रभू रामचंद्र आहेत तरी कसे, तर श्रीराम अतिशय सुंदर तर आहेतच, पण त्याबरोबरच ते अतिशय पराक्रमी धैर्यवान आहेत आणि त्यांच्या भक्तांवर कोणतेही संकट आले तर ते भक्तांचे रक्षण करतात, असा सोपा अर्थ या श्लोकांचा सांगता येईल. प्रभात म्हणजेच पहाट. मग अशा भल्या पहाटे उठून रामाचे चिंतन करावे, प्रार्थना करावी, असं का सांगितलं आहे? असंच वाटलं ना तुला? खरं तर अगदी सोपं आहे. आता असं बघ, तू रात्री छान झोप लागून सकाळी जेव्हा उठतेस तेव्हा कशी आनंदी फ्रेश असतेस ना, एकदम उत्साही असतेस. अशाच उत्साहात जर आपण दिवसाची सुरुवात केली तर पुढचा सगळा दिवस छान उत्साहात कसा संपतो ते समजतही नाही. तू कधी एखादी इमारत, बिल्डिंग किंवा एखादे घर बांधत असताना पाहिले आहेस का? अशी इमारत बांधताना ते कॉन्ट्रॅक्टर काका एक भक्कम पाया म्हणजे फाउंडेशन तयार करतात, हो ना? तू जुने वाडे पाहिले असलेस तर त्यांनाही असा भक्कम पाया आणि वर जोतेही असते. जर कधी भूकंप झालास तर इमारतीला, घराला धोका होऊ नये, ते पडू नये म्हणून असा भक्कम पाया घेतला की वरची इमारत पक्की होते. अगदी हाच विचार तू या श्लोकाला लावून बघ. इंग्रजीत एक म्हण आहे, अ स्टिच इन टाईम सेव्हज 9. कोणतेही काम आपण योग्य वेळी केले तरच त्याचा उपयोग असतो. खरं तर रोज पहाटे उठलीस तर चांगलेच आहे, पण निदान सकाळी लवकर उठून देवाला मनापासून नमस्कार केलास तरी चालेल. मागे एका श्लोकात सांगितलेलं आठवतं का तुला? आपण सकाळी उठल्या उठल्या गादीत बसूनच कराग्रे वसते लक्ष्मी आणि समुद्र वसने देवी हे श्लोक म्हणतो. ते का म्हणायचे हे मी सांगितलं होतं तुला. हे जे 2 श्लोक तू रोज म्हणतेस ना, तेच तर प्रभाते मनी रामचिंतित जावा. सकाळी उठलो की श्रीरामांचं चिंतन करायचं, त्यांना मनापासून नमस्कार करायचा, म्हणजेच रामांचे गुण आपल्या अंगी कसे येतील याचा विचार करायचा. श्रीराम कसे आहेत तर महागंभीर आणि पूर्ण प्रतापी. गंभीर म्हणजेच धैर्यवान, कोणत्याही परिस्थितीत डगमगून न जाणे म्हणजेच धैर्यवान, हाती घेतलेले काम पूर्ण करणे. वसिष्ठ ऋषींकडे सर्व प्रकारचे शिक्षण पूर्ण करून राम, लक्ष्मण, शत्रुघ्न आणि भरत घरी येतात. काही दिवसांनी यज्ञाचं रक्षण करण्यासाठी राम लक्ष्मणांना विश्वामित्र ऋषी अरण्यात घेऊन जातात आणि तिथे या दोघाही भावांनी मोठा पराक्रम गाजवला. जमत नाही, येत नाही असं म्हणून अर्धवट काम टाकून ते निघून नाही आले. आता हे गुण आपल्याही अंगी असले तर आपलं वागणं सगळ्यांना आवडेलच ना. सतत देवाचं नाव घ्यायचं, रामाचं स्मरण करायचं, असं बऱ्याच श्लोकांमध्ये समर्थ आपल्याला सांगतात. श्रीरामांचे गुण आपल्या अंगी येण्यासाठी प्रयत्न करायचे, त्यांच्यासारखं वागता येईल का हा विचार प्रत्येक कामात करायचा, असाच याचा सोपा अर्थ आहे. आता असं बघ, दूध नासू नये म्हणून आई, आजी दिवसातून 2-3दा ते तापवतात किंवा फ्रीजमध्ये ठेवतात. आईस्क्रीम वितळू नये म्हणून आपण फ्रीजरमध्ये ठेवतो, म्हणजेच ती वस्तू नीट टिकवण्याचा प्रयत्न करतो ना. तुला मगाशी मी घराच्या पायाचं उदाहरण सांगितलं, तसंच आपल्या मनाचं. मुळात आपल्या सर्वांचं मन स्वच्छच आहे, पण नको ते विचार करत बसल्याने आपण अस्वस्थ होतो आणि मन अशांत, अस्वस्थ असलं की कामात लक्ष लागत नाही, मन एकाग्र होत नाही. म्हणूनच या श्लोकात समर्थ सांगतात, दिवसाची सुरुवातच चांगल्या विचाराने करा आणि प्रसन्न, आनंदी राहा. मग आता रोजच करणार ना रामाचं स्मरण. श्रीरामांचा कोणता गुण आपल्यामध्ये आणता येईल याचा करणार ना विचार. जय जय रघुवीर समर्थ.